उपस्थिती तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आहे, त्या प्रभूला आपण धन्यवाद दिला पाहिजे. आजचा दिवस जो आहे तुमच्या करता आणि माझ्याकरता अत्यंत महत्वाचा आहे. आणि आज आम्ही आमचे सर्व काम, आमचा व्यवसाय, आमचा प्रपंच सर्व बाजूला टाकून परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत. आजचा दिवस जो आहे तो तुमच्या करता आणि माझ्या करता अत्यंत महत्वाचा आहे. कारण देवाचं वचन बायबल सांगतं, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्याचा समय जवळ आलेला आहे, त्यावेळेस दोन गोष्टी महत्वाच्या बायबलमध्ये सांगितलेल्या आहेत. आज देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत. देवाचं वचन अत्यंत विश्वासनीय आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, बायबल सांगतं परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या शिष्यांना दाखला दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या शिष्यांना दाखला दिलेला आहे. आणि परमेश्वरने प्रभू येशू ख्रिस्ता करता मार्ग नीट करण्याकरता त्याच्या निरोप्याला पाठवलेला आहे. वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर या दोन गोष्टी ज्या आहेत आम्ही वचनातून पाहणार आहोत की पवित्र आत्मा आज आम्हाला काय समजून सांगत आहे, देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला काय समजून सांगत आहे. पवित्र आत्मा जर आम्ही वाचत असताना आम्ही या ठिकाणी आत्म्याने बसलेलो आहोत, तर नक्कीच देव या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आज आशीर्वाद देणार आहे. आम्ही पाहतो की परमेश्वराचं वचन आज आम्ही ऐकत असताना, परमेश्वराचं वचन आम्ही पाहत असताना, परमेश्वराच्या वचनाद्वारे देव आमच्याशी बोलत असताना आज परमेश्वर तुमच्या संगतीने माझ्या संगती बोलणारा देव आहे. आम्ही पाहतो की योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय आम्ही वाचतो आणि त्या योहान सुवर्तमान याच्या पहिल्या अध्यायामध्ये 19 वचनापासून वाचत असताना त्यामध्ये प्रभूने जो आपला निरोप्याला पाठवलं होतं, आपला मार्ग नीट करणाऱ्याला पाठवलं होतं, तो स्वतः साक्ष देत आहे. तो स्वतः साक्ष देत आहे. आज तुम्ही आणि मी या वचनातून काय शिकणार आहे, देवाचा आत्मा आम्हाला समजावून सांगत आहे. बायबल आम्ही वाचत असताना, प्रभूचं वचन आम्ही ऐकत असताना, प्रभूच्या वचनामध्ये वाचतो आणि यामध्ये वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर या घटना ज्या आहेत तुमच्या करता आणि माझ्या करता समजण्यासारख्या आहे, आम्ही समजून घेण्यासारख्या आहे. काय अशी कोणती घटना आहे बायबल सांगतं या ठिकाणी. प्रभूचं वचन काय म्हणतं पहा, 19 वचन वाचतो त्यावेळेस आम्हाला समजून येतं. 19 पासून काय म्हणतं, पुढे यहुद्यांनी यरूशलेमहून याजक व लेवी, पुढे यहुद्यांनी म्हणजे पुढं म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर पुढं यहुद्यांनी यरूशलेमहून याजक व लेवी, यहुद्यांनी याजक व लेवी यांना योहानाला आपण कोण आहात असे विचारावयास पाठविले, तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे. लक्ष द्या, देवाचं वचन विश्वास आहे. या जगात तुम्ही आणि मी चालत असताना तुमची आणि माझी साक्ष काय आहे. आज आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आमची साक्ष काय, देवाने ज्या पुरुषाला पाठवलं होतं, देवाने ज्या त्याच्या निरोप्याला पाठवलं होतं, त्याची साक्ष काय आहे. त्याची साक्ष जर आम्ही वाचतो, आम्ही पाहतो की या ठिकाणी याजक व लेवी यांनी योहानाला विचारावास पाठवले की तू कोण आहेस. तेव्हा त्याची साक्ष हीच आहे. कोणती साक्ष आहे, 20 वचन आम्ही वाचतो. काय म्हणते, त्याने कबूल केले. काय कबूल केले बघा आता. त्याची साक्ष हीच आहे की त्याने कबूल केलं, त्याने स्वीकारलं. काय स्वीकारलं, नाकारले नाही, मी ख्रिस्त नाही असे त्याने कबूल केले. देवाचं वचन विश्वास. आज जर आम्ही पाहिलं त्याच्याद्वारे कितीतरी लोक, इस्रायलचे लोक त्याच्याकडे येत होते, यार्दनेमध्ये बपतिस्मा घेत होते, पश्चाताप करत होते, देवाच्या मार्गावरती उभत होते आणि लोक त्याला विचारत होते तू कोण आहे. त्याने सांगितलं माझी साक्ष हीच आहे की, आणि त्याने स्वीकारलं. काय म्हणते, त्याने कबूल केले, नाकारले नाही, मी ख्रिस्त नाही असे त्याने कबूल केले. मी ख्रिस्त नाही. त्याने कबूल केलं. कारण पुढे जर आम्ही वचन वाचतो त्यामध्ये आम्हाला पुढे समजून येतं त्याने का कबूल केलं. कारण परमेश्वरने त्याला काय म्हणून पाठवलं. यशायाचा ग्रंथ आम्ही वाचतो आणि यशायाच्या ग्रंथामध्ये
जुन्या करारामध्ये आम्ही वाचत असताना यशाचा ग्रंथ याचा 40वा अध्याय आणि 3रं वचन वाचतो आणि यामध्ये परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं. यशाने भविष्यवाणी केली. यशाने अगोदरच सांगून ठेवलं होतं. काय सांगितलं होतं? घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की ऐकू येत आहे. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येत आहे की अरण्यामध्ये परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. अरण्यामध्ये परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन विश्वासने आहे. प्रभूचं वचन अत्यंत सामर्थ्याने बोललेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही वाचत असताना प्रभूच्या वचनामधून वाचत असताना त्यामध्ये एक गोष्ट आम्हाला समजून येत आहे. आणि या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येणं महत्वाची गोष्ट आहे. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते. काय ऐकू येत आहे? अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. आता तुम्हाला एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. सगळेजण इथं आहे? आमेन. सबजण बोलो आमेन. आमेन. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं या ठिकाणी अरण्यामध्ये परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. बस एक मिनिट. देवाचं वचन बायबल सांगतं अरण्यामध्ये देवाचा मार्ग सिद्ध करा. आता अरण्य म्हटल्यानंतर तुमच्या समोर काय येणार मला सांगा? अरण्य म्हणजे काय येणार तुमच्या समोर? अरण्य म्हणजे जंगल, झाडी, झुडप, भीतीच्या गोष्टी. या ठिकाणी आध्यात्मिक जर अर्थ आम्ही घेतला, अरण्य उजाड झालेलं, विस्कळीत झालेलं जीवन, अनेक प्रश्नांनी, अनेक भीतीनी, अनेक गुरफटलेलं जीवन. परंतु काय आहे? घोषणा करणारा आहे. आमच्या जीवनामध्ये देखील प्रभूच्या जवळ येण्याच्या अगोदर आमचं जीवन त्या अरण्याप्रमाणे, त्या भय प्राप्त असणाऱ्या त्या वादळामध्ये, त्या क्लेशामध्ये एकटं असं जीवन होतं. अरण्य म्हणजे कोणच नाही, एकटा म्हणून. आमचं जीवन देखील एकटं असं होतं. परंतु देवाची स्तुती असो, परमेश्वराने आपल्या पुत्राला तुमच्या करता आणि माझ्या करता पाठवून दिलेला आहे. हालेलुया. आणि देवाचं वचन आम्ही वाचत असताना या ठिकाणी अक्षरशः तो अर्थ घ्यायचा नाही. अर्थ आम्हाला आध्यात्मिक अर्थ आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, प्रकटीकरणाचं पुस्तक मी वाचत आहे आणि वाचत असताना त्यामध्ये काही गोष्टी वेळेस असं म्हटलेलं आहे, इथं अकलीचे काम आहे. अक्कल म्हणजे ज्ञानाचं काम आहे. ज्ञान म्हणजे परमेश्वराने दिलेलं जे ज्ञान, परमेश्वराने दिलेले जे सामर्थ्य, परमेश्वराने दिलेलं जे समजणारं जीवन आम्हाला समजायला पाहिजे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आम्ही लक्ष दिलं पाहिजे. अरण्य म्हटल्यानंतर माझं जीवन पूर्वी कसं होतं? किती भयानक होतं. एकटं जीवन होतं. किती वादळ, किती समस्या, किती भय, किती संकट. परंतु प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येते, घोषणा करण्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. आमच्या देवासाठी रानात सरळ मार्ग करा. रानामध्ये आम्ही मराठी म्हणतो का, रानामाळात मी गेलो. कुठे कोण गेलेलं नसते अशा ठिकाणी. त्या ठिकाणी घोषणा करणारा, ज्याला देवाने निरोप्या म्हणून पाठवलं, यशाने अगोदरच लिहून दिलेलं आहे. आणि पुढे काय म्हणतंय? वाचा सरळ मार्ग. यशाचा 3रा अध्याय 40वा अध्याय 3रं वचन. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. आमच्या देवासाठी रानामध्ये सरळ राजमार्ग करा. सरळ कुठला मार्ग? सरळ. आमच्यासाठी काय म्हणते वचन? आमच्या देवासाठी. आमच्या देवासाठी रानात सरळ रानामध्ये सरळ राजमार्ग. राजमार्ग एकच आहे. बायबल सांगतो, तू राजांचा राजा, प्रभूचा प्रभू, त्याचा मार्ग तुम्हाला आणि मला सिद्ध करायचा. या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये आम्ही देवाच्या अंगणामध्ये येण्याच्या अगोदर
आमचं जीवन अत्यंत प्रभूला समर्पित असलं पाहिजे. आणि मग आम्ही वाचतो त्या ठिकाणी, आम्ही यशाच्या ग्रंथामधून आम्ही वाचलेलं आहे आणि त्यामध्ये यशाने जे सांगितलेलं आहे, बायबल सांगतं पुढे वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. आणि या ठिकाणी प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना काय म्हणते पहा, त्याने कबूल केले, नाकारले नाही, मी ख्रिस्त नाही असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्याला विचारले. 21व्या वचनामध्ये काय म्हणते, तेव्हा जे लोक विचारपूस करायला लागले, याजक आणि फरीसी, तेव्हा त्यांनी त्याला विचारले, मग आपण कोण आहात? एलिया आहात का? तो म्हणाला, मी नाही. एलिया आहात का? तो म्हणाला, नाही. आपण तो संदेष्ट आहात काय? आपण संदेष्ट आहात का? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. ह्यावरून ते त्याला म्हणाले, ज्यांनी आम्हाला पाठविले त्यांना आम्ही उत्तर द्यावे, म्हणून आपण कोण आहात ते सांगा. ज्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे, आता त्यांना आम्ही काय उत्तर द्यायला पाहिजे? हालेलुया. तुम्हाला आणि मला कोण पाठवलेलं आहे? तुम्हाला आणि मला कोणी निवडलेलं आहे? मोठ्याने बोला. येशूने निवडलेला, आम्हाला प्रभूने निवडलेला आहे. मग त्याने आम्हाला अधिकार दिला, जावा सर्व सृष्टी जाऊन सुवार्तेची घोषणा करा, पिता पुत्र पवित्र आत्मा याच्या नावामध्ये बप्तिस्मा द्या, त्यांना तुम्ही काय करा? आपले शिष्य करा. या ठिकाणी आम्ही एक गोष्ट वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजते. काय म्हणते 21व्या वचन वाचत असताना, आणि मग 22व्या वचन म्हणते, यावरून ते त्याला म्हणाले, ज्यांनी आम्हाला पाठविले. आता जर तुम्हाला येशूने म्हटलं, प्रभूचे येणं आलं आणि प्रभूचे येणं आलं, त्यावेळेस प्रभूने म्हटलं, पुस्तकी उघडली गेली, ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे ज्याचा त्याचा न्याय ठरवण्यात आला. त्यावेळेस प्रभूने तुम्हाला आणि मला विचारलं, सगळ्यात जास्त कुणाला विचारणार? सगळ्यात जास्त कुणाला विचारणार? पालकाला विचारणार पहिलं. का? त्याला तिथं निवडलेलं होतं, त्याला मी आधीच दिलं होतं. मग त्यांनी काय केलं? सगळ्यात जास्त हिशोब मला द्यावा लागणार. मग प्रभूचं वचन बायबल सांगतं या ठिकाणी, ज्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे, ज्याने मला निवडलेलं आहे, त्याने जर मला विचारलं, मी तुझ्या करता 10 दिले होते, 5 दिले होते, 2 दिले होते, काय केलं तू? त्यांनी जर विचारलं, त्या प्रभूने विचारलं, तर तुम्ही आणि मी काय जबाब देणार आहे? बायबल सांगतं, ज्याच्याजवळ 5 होतं त्याने 5 10 केलेलं आहे. ज्याच्याजवळ 10 होते त्याने 10चे. मग परमेश्वराचं वचन काय सांगतं माहिती का? परमेश्वराचा न्याय कसा आहे? ज्याला कम दिलं होतं त्यांनी काहीच केलं नाही, मग त्याच्याजवळ तर त्यांनी घेतलं आणि कुणाला दिलं? ज्याच्याजवळ जास्त होतं त्याला देऊन टाकलं. मग प्रभूचं वचन सांगतं, तुमच्याजवळ जे आहे त्याला तुम्ही दृढ धरून राहायला पाहिजे. ज्याने तुम्हाला पाठवलेलं आहे, ज्याने तुम्हाला सेवे करता, तुम्ही योहान सुवर्तमान याचा 17वा अध्याय घरी गेल्यानंतर वाचा. त्यामध्ये परमेश्वराची प्रार्थना आहे, प्रभूची प्रार्थना आहे. तो आमच्यासाठी मध्यस्थ करताय, तो विनंती करताय, तो तुम्हाला आणि मला पाठवताय, तो रोज तुम्हाला आणि मला तयार करताय. आणि म्हणून या ठिकाणी मी वाचत असताना यावरून ते त्याला म्हणाले, ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे. त्यास आम्ही काय उत्तर द्यावे? म्हणून आपण कोण आहात हे सांगा. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे? स्वतःविषयी आपलं काय म्हणणं आहे? आमेन. मी जर आता विचारलं, आमच्या राठोड भाऊला विचारलं, किंवा इलायला विचारलं, संजू भाऊला विचारलं, आमच्या स्वप्नील भैयाला विचारलं, तुमचं स्वतःचं मत काय आहे? तुमच्या स्वतःविषयी तुम्ही काय साक्ष देता? आम्ही काय साक्ष द्यायला पाहिजे? प्रभूंनी मला निवडलेलं आहे, प्रभूंनी मला निवडलेलं आहे, मी प्रभूचा आहे, प्रभूंनी माझ्या जीवनामध्ये कार्य केलेलं, ही आमची साक्ष, ही आमची साक्ष. पुष्कळ लोक आहेत सध्याच्या परिस्थितीला घाबरत आहे. बायबल सांगतो देवाचं वचन, जो सर्वांसमोर माझा स्वीकार करतो त्याला मी माझ्या पित्यासमोर स्वीकार करतो, आणि जे मला जे लाजतील, माझा जे धिक्कार करतील, त्याला मी माझ्या स्वर्गातील पित्यासमोर त्याची लाज देईल. आणि मग देवाचं वचन या ठिकाणी तू वाचत असताना प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तू कोण आहेस हे सांग, तू
तू आपला विषय काय म्हणतो? काय प्रभू परमेश्वराचं वचन ज्याला देवाने पाठवलेलं आहे, लोक त्याला विचारत आहे का? थव्याच्या थवे त्याच्याकडे येत आहे, पश्चाताप करत आहे, बप्तिस्मा घेत आहे. आणि परुषी या ठिकाणी मी वाचतो, याजक आणि परुषी, लेवी आणि याजक येऊन त्याला विचारपूस करत आहे. त्याच्यावर विचारत आहे, तू कोण आहे, कुठल्या अधिकाराने करत आहे? पण त्याचं उत्तर काय आहे पहा. पुढे काय म्हणते? स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे? स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे? तो म्हणाला यशाया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. कोण सांगितलेलं आहे? यशाया. 2000 वर्षाच्या अगोदर देवाने ज्या मनुष्याला निवडलं, कसला होता तो मनुष्य निवडणारा? यशाया संदेष्टाला ज्या देवाने निवडलं, तो मनुष्य कसा होता? कसा होता? कुठे राहत होता? ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. कितीतरी वेळेस मी सांगितलं, यशाया संदेष्टाला देखील परमेश्वर निवडलं. अशुद्ध ओठांमध्ये राहणारा मनुष्य होता. अरण्य म्हणजे आम्ही आध्यात्मिक अर्थ घ्यायचा. प्रभूच्या सेवेपासून, प्रभूच्या समक्षतेपासून दूर होता. कुठं होता? अशुद्ध लोकांमध्ये राहणारा होता. अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये बसणारा, बोलणारा मनुष्य होता. प्रभूने त्याला हाक मारला, प्रभूने त्याला प्रगटीकरण दिलं, प्रभूने त्याला भविष्यवाणी दिली आणि त्याने लिहिलं, त्याच देवाने तुम्हाला आणि मला निवडलेला, त्या देवाने तुम्हाला आणि मला हाक मारलेला आहे. आणि मग प्रभूचं वचन त्याने उत्तर देत आहे. काय म्हणत आहे पहा? तो म्हणाला यशाया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे. तो म्हणाला यशाया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा. परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. काय आहे? वाणी मी आहे. आमेन. वाणी म्हणजे मी बोलणार आहे. मी काय आहे? बोलणार आहे. मी बोलणार आहे. मी घोषणा करणार आहे. मी मार्ग नीट करणार आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी ती आज वेळ आलेली आहे. तुमच्या आणि माझी जर प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी काय केलेलं आहे? आता प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी येत यार्देने जवळ तो येणार, त्याच्या अगोदर मार्ग नीट करत आहे. प्रभूचं येणार आहे. ज्याप्रमाणे तो या जगामध्ये आला, आता तो न्यायासाठी येत असताना तुम्ही आणि मी मार्ग नीट करणारे पाहिजे. तुम्ही आणि मी मार्ग नीट करणारे आहोत का? तुमचं आणि माझं जीवन काय, तुमच्या आणि माझी स्वतःविषयी साक्ष काय आहे, आज आम्ही परीक्षण केलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी मी वाचत असताना तो यशायाच्या 23व्या वचनामध्ये मी वाचतो आणि तो त्यास म्हणाला, कुणाला? लेवी आणि याजकांना म्हणत आहे, आता आम्ही काय जाऊन सांगू? तो त्यांना मला जाऊन सांगा आता मी कोण आहे. काय म्हणतं वचन? तो म्हणाला यशाया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा. परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे. कुठं ओरडणाऱ्याची? अरण्यामध्ये, ज्या ठिकाणी कुणी गेला नाही, ज्या ठिकाणी उदास आहे, ज्या ठिकाणी संकट आहे. अरण्य म्हटलं हिंस्र पशु असणार, कितीतरी गोष्टी असतील, कितीतरी अरण्य म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत. दुःख आहे, कष्ट आहे, भीती आहे, अडचणी आहे, भूकमार आहे, उपासमार आहे, संकट आहे, क्लेश आहे, या सगळ्या गोष्टी आल्या. अशा ठिकाणी प्रभूंनी त्याला पाठवलं. आज या जगामध्ये तुम्हाला आणि मला पाठवत असताना किती दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे, क्लेश आहे, समस्या आहे, वादळ आहे, संकट आहे. परंतु त्या संकटाला आम्ही झुगारलं पाहिजे, बाजूला काढून टाकलं पाहिजे. आम्हाला एका सेवकाने तो कित्ता घालून दिला. किती संकट होते त्याच्यावर. पौलाचं उदाहरण जर आम्ही वाचतो, पौल म्हणतो माझ्यावर किती वेळा संकट आले, त्याच्या जवळच्या लोकांकडनं संकट आले, वादळ आले, समुद्राचे संकट होते आणि प्रभूची घोषणा करत असताना मी संकट आले. पुष्कळ बायबल सांगतं, मला तर एकदा 5 वेळा 39 किती वेळा 5 वेळा 39 फटके मारण्यात आले. माझे गलबते फुटले. मी समुद्रामधून असा प्रवास केला, पण प्रभूला त्यांनी सोडलं. प्रभूची घोषणा करण्याचं पौलांनी सोडलं नाही. आणि मग या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, त्यांनी ओरडत आहे, घोषणा करणाऱ्याची वाणी. तो म्हणाला यशाया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा,
असे अरण्यात ओरडणाऱ्याची मी वाणी आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही आणि मी ती वाणी असली पाहिजे, तुम्ही आणि मी ती ओरडलं पाहिजे. यशाचा ग्रंथ याच अध्यायामध्ये आणि 40 अध्यायामध्ये वाचतो. त्यामध्ये वाचत असताना म्हटलेलं आहे, तुम्ही तुमची वाणी कशी असली पाहिजे, कशी असली पाहिजे, उंच असली पाहिजे. तू आपली वाणी उंच कर, तू आपला आवाज उंच कर उंच. 40वा अध्याय बघा वाचत त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्या अध्यायामध्ये वाचत असताना यशाचा ग्रंथ 40वा अध्याय आहे का, प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. देवाचं वचनात विश्वास नाही. हा वाचा यशया 40 आणि 9 वचन काय म्हणते. सियोने सुवार्ता सांगणारे, सियोने सुवार्ता सांगणारे उंच डोंगरावर चढ, उंच डोंगरावर चढ. यरूशलेमे सुवार्ता सांगणारे. उंच डोंगरावर चढणं, बरं डोंगरावर चढणं कठीण आहे का सोपं आहे? कठीण आहे का सोपं आहे? कठीण आहे. डोंगरावर चढणं सोपं नाही, कठीण आहे. पण प्रभूचं वचन सांगतं उंच डोंगरावर चढ, उंच डोंगरावर चढ, यरूशलेमे सुवार्ता सांगणारे, यरूशलेमे सुवार्ता सांगणारे. आपला स्वर जोराने, आपला स्वर, आपला आवाज, आपली वाणी जोराने उंच कर, जोराने उंच कर उंच. भिवू नको. हालेलुया. अरण्यामध्ये घोषणा करणाऱ्याची मी वाणी आहे. जिथं दुःख आहे, जिथं क्लेश आहे, जिथं अडचणी आहे, जिथं आजार आहे, समस्या आहे, तिथं प्रभूचे लोक आहे. तिथं प्रभूचे लोक जात आहेत, तिथं प्रभूचं कार्य होत आहे, तिथं प्रभूची सेवा होत आहे. का? प्रभूने अरण्यामध्ये तुम्हाला आणि मला पाठवलं. कशासाठी? राजमार्ग तयार करण्यासाठी. आणि जर आम्ही वचन वाचतो, आम्ही पाहतो बायबलमध्ये यशाचा ग्रंथ याचा 12वा अध्याय वाचतो आणि आम्ही पाहतो सुवर्तमानमध्ये असं लिहिलेलं आहे, वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर त्याने द्राक्षमळाचा एक दृष्टांत दिलेला आहे, एक द्राक्षमळाचा एक दाखला त्यांनी सांगितलेला आहे. आणि या दोन गोष्टी ज्या आहेत, अरण्यामध्ये मार्ग सिद्ध करण्याचा, घोषणा करण्याचा आणि वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर एक गोष्ट महत्वाची आहे, त्यांनी आपल्या शिष्यांना दाखल्याच्या द्वारे सांगितलेलं आहे. कुणी एकाने द्राक्षमळा लावलेला आहे आणि तो परदेशात निघून गेला आणि काही वर्षांनी तो परत आला. परत आल्यानंतर त्याने आपल्या दासांना पाठवलं, जाऊन या. आणि ते गेले. तर लक्ष द्या, सुरुवातीला जे आम्ही योहान सुवर्तमान वाचलेला आहे, मार्ग नीट करणारा, घोषणा करणारा, प्रभूने दाखल्याच्या द्वारे त्यांना सांगितलं, मी तुम्हाला पाठवत आहे. तुम्हाला आणि मला प्रभूने पाठवलेलं आहे. पाठवत असताना त्या ठिकाणी वचन सापडलं का वचन? हा बघा, मत्तई 21. मत्तई सुवर्तमान 21वा अध्याय 33 वचनापासून. आणखी एक दाखला ऐकून घ्या. शिष्यांना प्रभू म्हणत आणखीन एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता, त्याने द्राक्षमळा लावला, त्या भोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षासाठी कुंड खणले व माळा बांधला आणि तो माळ्यास लावून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्याकडे पाठविले. आपले फळ घेण्याकरिता जे देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे, तुमचं फळ काय आहे? आणि बायबल सांगतं आमचं फळ टिकायला पाहिजे. प्रभूचे फळ काय आहे? एक आत्मा प्रभू मध्ये आला, स्वर्गामध्ये मोठा आनंद होतो, तो तेच आमचं फळ आहे. एकाला जर सुवार्ता सांगितली, त्याचं जीवन बदललं, पश्चाताप केला, ते तुमच्या आणि माझ्या खात्यामध्ये जमा. हालेलुया. आणि मग प्रभूचं वचन सांगतं ते फळ घेण्याकरता आपल्या सेवकाला पाठवलं. तेव्हा माळ्याने त्याच्या दासाला धरून, माळ्याने त्याच्या दासाला धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जीवे मारले, कोणाला धोंडमार केलं. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. पहिल्यांदा पाठवले, त्यांना मार दिला, ठोक दिला, मारलं, त्यांना बाजूला काढून टाकलं, हाकलून दिलं. त्याने अजून त्याच्यापेक्षा दुसरे अधिकांना पाठवलं. त्यांच्याशी तसेच वागले, त्यांच्याही तसंच वागले, त्यांना पण हाणलेलं आहे, मारलेलं आहे. आणि बायबल सांगतं आजपर्यंत हे दाखला कशाचा आहे माहिती ना? तुम्हाला आणि मला प्रभूची घोषणा करण्यासाठी पाठवलेलं आहे. जी तुम्ही आणि मी प्रभूची जी वाणी आहे,
प्रभूची जी घोषणा करताय, प्रभूची जी सुवार्ता सांगत आहे, त्याच्याकरता जे तुमचा छळ मार झालेला आहे, तुमची निंदा झालेली आहे, छळ आहे, मार आहे, त्याच्याकरता रक्त साक्षीचं जीवन झालेलं आहे, ते आत्मे आज देखील वेदीखाली ओरडत आहे. ते आत्मे आज देखील वेदीखाली ओरडत आहेत. प्रभूला हाक मारत आहे, प्रभू आमचा न्याय कर, प्रभू आमचा न्याय कर. प्रभूने त्यांना उत्तर दिलं, थोडा वेळ आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक जर वाचलं, हा प्रकटीकरणाचं पुस्तक 6वा अध्याय, त्यामध्ये आम्हाला समजून येत आहे कोणते आत्मे ज्यांना पाठवलेला आहे, जे घोषणा करणारे आहे, जे राजमार्ग तयार करणारे आहे, अशा लोकांना मारलेला आहे, त्यांचा शिरछेद झालेला आहे, त्यांना दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे, अशा लोकांचे आत्मे वाचा. प्रकटीकरणाचं पुस्तक 6वा अध्याय 9 वचन. त्याने 5वा शिक्का फोडला, तेव्हा मी वेदीखाली योहानाने ते दृष्टांत पाहिला. बातमा नावाच्या बेटामध्ये योहान काय करत आहे, दृष्टांत पाहत आहे. प्रभूने त्याला सांगितलं, पहा मी जे दाखवत आहे ते तुझ्याजवळ गुप्त ठेव, मी जेव्हा सांगाल तेव्हा ते लिही. आणि पुढं वचन वाचत असताना आम्हाला समजून येते, मग वेदीच्या खाली आत्मे मी पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे, लक्ष द्या, कोणते आत्मे? देवाच्या वचनामुळे त्यांनी जी साक्ष दिली होती, तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे ते आत्मे होते. ते मोठ्याने ओरडत म्हणाले, हे स्वामी, हे देवा, हे स्वामी, हे राजा, तू पवित्र व सत्य आहे, तू कोर्टपर्यंत न्याय निवाडा करणार नाही, आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाही. तेव्हा त्या प्रत्येकास एक शुभ्र जागा देण्यात आला, आणि त्यास असे सांगण्यात आले की, काय सांगितलं? त्यांना असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास, तुमच्या जवळ आणखी घोषणा करणारे, आणखी राजमार्ग तयार करणारे लोक, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हा सारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. आणखी थोडा वेळ काय करा? विश्रांती घ्या. प्रभूचं वचन विश्वास कोणतेही आत्मे ज्यांना प्रभू करता छळ झालेला आहे, जे जीवे मारले गेलेले आहेत, जे प्रभू करता संकट सोसलेले आहेत, अशांचे आत्मे ओरडत आहेत. प्रभू म्हणते थोडा वेळ. परमेश्वर आपल्या वचनाविषयी कधीही विलंब लावत नाही, पण प्रभूचं वचन या ठिकाणी सांगतंय आणखी थोडा वेळ आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी जागृत होणं महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही आणि मी सावध होणं महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आणि मला देवाने निवडलेला आहे, तुम्हाला आणि मला देवाने पाठवलेला आहे. आम्ही त्याची वाणी ऐकली पाहिजे, आम्ही त्याची घोषणा केली पाहिजे. मग प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येतंय, अरण्यात ओरडणाऱ्याची मी वाणी आहे. आणि मग आम्ही पाहतो, मग वर्तमान 21वा अध्याय वाचला, आणि मग त्यांनी त्यांच्यापेक्षा अधिक पाठवले, आणि नंतर त्यांच्याशी तसेच वागले. नंतर शेवटी माझ्या मुलाचा ते मान तेव्हा परमेश्वर स्वतः म्हणत आहे, माझ्या मुलाचा. ही दाखला आहे बरं का, दाखल्याच्या स्वरूपात परमेश्वराचं वचन. पण प्रभू येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे, नंतर शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारीस आहे. चला आपण ह्याला जीवे मारू, गोव्याचे वचन घेऊ. काय म्हटलेलं आहे? हा तर वारीस आहे. कोण आहे वारीस? तुमचा आणि माझा उद्धारक, तुमचा आणि माझा उद्धारक. त्याने बायबल सांगतं योहान 3:16 मध्ये, त्याने आपल्या पुत्राला राग म्हणून न ठेवता तुमच्या आणि माझ्या करता दिलेला आहे.
देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कुणाचा नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याने आपल्या पुत्राला दिलेला आहे. परंतु ते तर म्हणतात अरे हा तर वारीस आहे, हा तर न्याय निवाडा करणार आहे, हा तर जगाला तारण देणार आहे, मग त्याला जिवे मारू म्हणजे वचन आपलं आहे. हा महिना जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्याचा, हा महिना जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्याचा आहे. आणि आम्ही पाहिलेलं आहे जे याजक आणि परुषी मोठ्याने ओरडत आहेत, जे यहुदी आहेत मोठ्याने ओरडत आहेत, याला वधस्तंभी द्या, याला वधस्तंभी द्या, याला वधस्तंभी द्या. पिलात म्हणत आहे याच्या ठाई पाप आढळलं नाही, याच्या ठाई मला काही पाप आढळत नाही, तरी ओरडत होते. पिलात लोकांसमोर दबून गेला असं बायबल सांगतं. लोकांसमोर दबून गेला आणि तो ओरडत होते आणि त्याने आपले हात धुतले आणि प्रभूला त्यांच्या स्वाधीन केलं. प्रभूला त्यांच्या स्वाधीन केलं. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले, 39 फटके मारण्यात आले, प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर दिले, त्याच वेळेस तुमचं आणि माझं तारण सिद्ध झालेलं. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं. देवाचं वचन आम्ही वाचत असताना यशाचा ग्रंथ याचा 12वा अध्याय आणि त्यामध्ये वाचत असताना या वचनामध्ये सांगितलेलं आहे आमचं तारण आहे, प्रभू आमचं तारण आहे, येशू माझं तारण आहे. बायबल काय सांगते वाचा. पहा देव माझे तारण आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा देवाचं वचन बायबल सांगते या ठिकाणी, पहा देव माझं तारण आहे. हालेलुया. माझा उद्धार करता कोण आहे, मला निवडलेला कोण आहे, मला पाठवलेला कोण आहे, माझा उद्धार करता प्रभू येशू. माझा तारणारा कोण आहे, देव माझा तारणारा. पहा देव माझे तारण आहे. पहा देव माझे तारण आहे. मी भाव धरतो, मी भाव धरतो, मी विश्वास धरतो, भीत नाही. कारण प्रभू परमेश्वर माझे बल व गीत माझे आहे. प्रभू परमेश्वर माझे बल व माझे गीत आहे. तो मला तारण झाला आहे. हो मला तारण. हालेलुया. किती बहिणीचं तारण झालं, किती बहिणीने पश्चाताप केलेला आहे. जर आज देवाने तुम्ही पश्चाताप केलेला आहे, परमे तुम्ही म्हणायचं देव माझं तारण आहे, देव माझा उद्धार करता परमेश्वर आहे. हालेलुया. धन्यवाद येशूला. परमेश्वराची वाणी सांगणारा मी परमेश्वराची वाणी आहे. योहान साक्ष देत आहे. आज तुम्ही आणि मी देखील तीच साक्ष दिली पाहिजे. हा मी येशूची वाणी आहे. काय येशूची वाणी? अरण्यात घोषणा करणारा. ज्या ठिकाणी कोणी गेलेलं नाही, ज्या ठिकाणी कोण अजून सुवार्ता सांगितली नाही, त्या ठिकाणी प्रभू मला घेऊन जाणार. जर असा तुमचा विश्वास आहे, या विश्वासाप्रमाणे या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आज उद्धार देणार आहे, आज तारण देणारा देव आहे. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. हे वचन तुमच्या करता आणि माझ्या करता आज आशीर्वादाचं आहे. प्रभूला धन्यवाद असो. प्रभूचा गौरव